नमस्कार, माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मस्त अशी फ्लावरची वेगळ्या वाटणातली आणि वेगळ्या चवीची भाजी बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं जे साहित्य घेतले ते मी आता इथं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि इथं 3 कांदे मी भाजून घेतलेले आहे। जर तुम्ही कांदा खात नसाल तर स्किप करू शकता, लसूण स्किप करू शकता। तर आता सगळ्यात आधी आपल्याला खोबऱ्याची वाटी अशी भाजून घ्यायची। तर इथे मी अशी खोबऱ्याची वाटी इथं भाजून घेतली आणि आता आपल्याला कढईमध्ये एक करून मसाले भाजून घ्यायचे। तर इथं मसाल्यामध्ये मी तर घेतलेले आहे 1 वाटी धने, छोटी वाटी धने घेतले, त्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, सुंठ, 2 मिरे, 2 लवंग आणि चक्रफूल घेतलेलं आहे। तर आपल्याला हा मसाला असा भाजून घ्यायचा। आता इथं हा मसाला भाजून झालाय, आपण आता याला ताटामध्ये काढून घेऊया। आता आपल्याला 1 वाटी मी इथं फुटाणे घेतले, किंवा याच्याऐवजी तुम्ही डाळवरी घेऊ शकता किंवा मग शेंगदाणे। आपल्याला फक्त भाजीला दाटसरपणा येण्यासाठीच हे आपल्याला इथं लागणार आहे। आता हे भाजून झाले की लगेच काढून घ्यायचे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण। आता लसूण जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये खात नसाल तर मग तुम्ही स्किप करू शकता। आणि हे बघा, आता आपला सगळा असा मसाला भाजून झाला आहे। आता याचं वाटण बनवून घ्यायचं आणि फ्लॉवरही स्वच्छ धुवून घेतला आहे। तिथं कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करायला ठेवले। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आणि हा स्वच्छ धुतलेला यामध्ये फ्लॉवर घालायचा आणि आता आपल्याला परतून घ्यायचं। पाणी न घालताच आपल्याला हा फ्लॉवर चांगला शिजवून घ्यायचा या वाफेमध्येच। यावरतून आता मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि फ्लॉवर शिजेन इथपर्यंत आपल्याला मीठ घालायचं आणि याला चांगलं असं परतून घ्यायचं। आता हे एकीकडे परततंय तोपर्यंत आपण वाटण बनवून घेते आणि सोबतच हे फ्लॉवर परतून घेते। आता इथं जसं चांगलं फ्लॉवर परतून झालाय की याला एका बाजूला करते आणि बाकीचे मसाले घालून आपल्याला। तर इथं मी अजून 1 चमचा तेल घातलंय, यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला, 2 चमचे लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि हे सगळं असं व्यवस्थित करून घेतलंय, चांगलं असं परतून घेतलं आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि याला 1 मिनिट या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि याला एकदा हलवून घेऊ आणि आपण जे वाटण बनवलंय ते वाटण यामध्ये आपल्याला घालायचं। तर इथं आता सगळं वाटण यामध्ये मिक्स करून झालंय। आता असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हवंय तेवढं यामध्ये पाणी घालायचं मसाल्याच्या अंदाजानुसार। तुम्हाला इथपर्यंत भाजी घट्ट हवी किंवा पातळ हवी, जर चुरून खायची असेल तर मग थोडीशी पातळ बनवायची आणि ही आपली मस्त अशी याला उकळी येऊ द्यायची। आता आणि यामध्ये थोडंसं नंतर मीठ घातले बरं। आणि हे बघा, आपली अशी उकळी आल्यानंतर अशी मस्त अशी फ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे। तर अशी वेगळ्या चवीची फ्लॉवरची भाजी एकदा बनवून बघा आणि आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच मस्त खास रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा आणि खुश राहा। धन्यवाद। पुन्हा